मित्रा 2025 चे फक्त 5 महिने राहिले. हे वाक्य ऐकलं आणि काही क्षण मी देखील थांबलो, कारण हे वाक्य इतकं इझी आणि सोपं आहे ना, पण त्यामागे दडलेला अर्थ जबरदस्त आहे. कारण आपण सगळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठमोठी स्वप्न पाहत होतो. ह्या वर्षी नक्कीच आपण बदलणार, यावेळेस नक्कीच, यावेळेस कमबॅक आपण नक्कीच करणार. पण आता ऑगस्ट सुरू झालाय आणि उरलेत फक्त 5 महिने. खरा प्रश्न आहे, या 7 महिन्यात आपण काय केलंय? फक्त संकल्प केले का खरोखर आपण बदल घडवून आणला? स्वप्न अजूनही आपल्या त्या कागदावर लिहिलेले आहेत. आता त्या स्वप्नांकडे पाहून तुम्हाला हसायला देखील येत असेल. किती वेळा शब्द दिला आपण स्वतःला, आजपासून सुरुवात करणार आणि पुन्हा उद्याची वाट पाहिली. हो, मी पण कुठे कुठे तसंच केलंय. नवीन वर्ष, नवीन रिझोल्युशन्स कागदावर लिहिणं. मला बॉडी बनवायची, आठवड्यात 5 पुस्तकं वाचायची, स्टडीमध्ये मला ऑल आउट जायचंय, पण काहीच नाही केलं. आणि केलं काय आपण? हातात फोन घेतला आणि वेळ आपला सरकत गेला. पुन्हा एक नवीन दिवस, पुन्हा एक नवीन सबब. पण आता हे वाक्य तुमच्या डोक्यात घुमतंय. 2025च्या फक्त 5च महिने उरले. 5 महिने ही संधी आहे की तुम्हाला मिळणारी सजा आहे हे ठरवायचं आपल्या स्वतःलाच आहे. 5 महिने म्हणजे 150 दिवस, 150 दिवस म्हणजे 3600 तास. 3600 तास म्हणजे 2,16,000 मिनिटं. तुझं संपूर्ण आयुष्य बदलायला ही वेळ खूप आहे मित्रा. जर विराट कोहली एका सीझन मध्ये पुनरागमन करू शकतो, एक UPSC ऍस्पिरंट शेवटच्या प्रयत्नात यश मिळवू शकतो, जर एक सामान्य माणूस स्टार्टअप उभा करू शकतो, तर माझ्यासारखा, तुझ्यासारखा व्यक्ती का नाही? मित्रा, काही एक्झाम्पल्स देतो मी. IPS किरण बेदी, पहिली महिला अधिकारी. तिला पोलिसाचं काम जमणार नाही, मुलींचं हे कामच नाही, पण तिने काय केलं? ती थांबली का? नाही. तिने सिद्ध करून दाखवलं की योग्यता ही फक्त स्त्री पुरुष पाहून येत नाही, ती येते जिद्दीवर. राजकुमार राव, आधी होता तो राजकुमार यादव, गुरगावच्या एका छोट्याशा खोलीत राहणारा मुलगा. त्याच्याकडे कधी जेवायलाही पैसे नव्हते. ऑडिशन नाकारली जात होती, पण त्याने हार मानली का? नाही. आज तो राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आहे. IAS टीना डाबी, पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही जमलं, दुसऱ्याही अपेक्षा कमी नाही, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये ऑल इंडिया रँक 1. मित्रा, हे सगळे लोक काय वेगळे होती का? त्यांच्याकडे ही काही जादूची कांडी होती का? नाही. त्यांच्याकडे फक्त एक गोष्ट होती, ते हरले, पण त्यांनी हार मानली नाही. आपण अजूनही हरलेलो नाहीये, कारण वर्ष संपलेलं नाहीये. अजून वेळ आहे, पण ती निघून जाते. आज सुरुवात केलीस ना तर डिसेंबर मध्ये तुला अभिमान वाटेल. आज पुन्हा अभ्यास सुरू केलास ना तर पेपर मध्ये डोळ्यात तुझा आत्मविश्वास असेल. आज वर्कआउट सुरू केलास ना तर पुढच्या वर्षी आरशात स्वतःला हिरो म्हणून पाहशील. फक्त एक विचार मनात ठेव, या उरलेल्या 5 महिन्यांनी तुझं आयुष्य तुला ठरवायचंय. आता काय करणार आहेस मित्रा? उद्यापासून का आजपासून? मी RJ देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला तुम्हाला सपोर्ट करतो. व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. भेटूयात पुन्हा एका अशा जबरदस्त विषयासोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.